गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. आणि हा पूर्ण व्हिडिओ आहे माझ्या मुलाच्या बड्डेचा. सो पहा आम्ही काय काय केलं आणि कसा झाला बड्डे नक्की कमेंटमध्ये सांगा. सो भाग्येश जेव्हा होते तेव्हा आम्ही लेकरांचे बड्डे घरीच केलेले आहेत आणि नेहमी घरीच करत आलेलो आहेत आणि आत्ताही मी लेकरांचे बड्डे करते, घरीच करते. पण म्हणजे लेकरांसाठी जीवन जगती आहे तर त्या लेकरांचे बड्डे म्हणल्यानंतर तर स्पेशल आणि ग्रँड व्हायलाच पाहिजे, हो की नाही. सो पहा मी माझ्या मुलाचा बड्डे कसा केला नक्की कमेंट करा. आणि भाग्येश नाही आहेत ही कमी सगळ्यात मोठी आहे, कारण की भाग्येश असते तर चित्र काही वेगळं असतं आयुष्याचं. पण तरीही त्यांची कमी लेकरांना भासू न देता भद्राक्षचा 13वा बड्डे आहे. सो 13व्या बड्डेला त्याला 13 गिफ्ट दिलेले आहेत मी. त्याचा व्हिडिओ पण आहे पुढे. हा द्रोणचा त्याचा हा आहे. सो त्याला द्रोण गिफ्ट केलेलं आहे सासूबाईंनी. हे सासूबाईंचं गिफ्ट आहे. सो असे 13 प्रकारचे वेगवेगळे गिफ्ट दिलेले आहे. सगळ्यात मोठं गिफ्ट आहे सायकल. त्याची खूप इच्छा होती की मम्मा मला BMWचीच सायकल पाहिजे. आणि हो, सायकल चालवण्याचं एक विशिष्ट एज असतं लेकराचं. त्याच्यानंतर लेकरं चालवत नाहीत. 10वी-12वीला काही लेकरं सायकल चालवत नाहीत, हो की नाही. आपल्या लेकरांच्या इच्छा आपणच पूर्ण करणार, नाहीतर कोण पूर्ण करणार, हो की नाही. सो त्याची इच्छा होती की मम्मा मला BMWची सायकल पाहिजे. हो, मी दिली त्याला. ऑनलाईन मागवली आम्ही आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायलाच तर सगळं चाललेलं आहे आयुष्याचा खटाटोप. सो खूप छान वाटतं लेकरं आपले खुश आहेत ते पाहून. लेकरांना वाढवणं हे खूप चॅलेंजिंग आहे आणि सिंगल पॅरेंटसाठी तर खूप जास्त चॅलेंजिंग आहे. सो पहा, हा त्याचा ड्रोन आलेला आहे. तो थोडासा त्याला काहीतरी झालं, ते फ्लाय होत नव्हतं. चालू आहे त्याचं रिपेअरिंग आम्ही करतोय. सो हे आहे आमचा व्हिडिओ जे मी त्याला 13 गिफ्ट दिले. 13 गिफ्टमध्ये बरेचसे जे आहेत चॉकलेट आहेत किंवा मग त्याला जे वेफर्स आवडतात ते आहेत. काही काय म्हणतात त्याला वस्तू आहेत काही. 13 गिफ्ट दिले आणि तो खूप खुश झाला. आणि कसं असतं लेकरांचे बड्डे हे लहानपणीच सेलिब्रेट होतात. आता तो 8वीला जाणार आहे. 8वी 9वी 10वी मोठा झाला की त्याच्यानंतर तो काही मित्रांना बोलून बड्डे असं सेलिब्रेट करत बसणार आहे का? नाही. एकदा लेकरं मोठे झाले की मोठे झाले, हो की नाही. हा आहे त्याचा 1 ते 13 असे गिफ्ट ठेवून जो ट्रेंड सुरू आहे सध्या सोशल मीडियावरती. आणि आपल्या लेकरासाठी आपण मेहनत घेतली तर त्यात काही वाव नाही, म्हणजे वावगं नाही आहे. ते आपलं कर्तव्यच आहे. सो हे आम्ही असं केलेलं दुपारी बड्डेच्या दिवशीच 7 मार्चच्या बड्डेच्या दिवशीच आम्ही हे सगळं केलेलं. आणि ह्याच्यामध्ये मला सगळ्यांनीच मदत केली. शताक्षी, सासूबाई, ओके, भद्राक्षीनेसुद्धा मदत केली आहे. सो हे पहा त्याचे गिफ्ट. त्याच्यामध्ये त्याचा एक टी-शर्ट आहे, त्याचा द्रोण आहे, त्याच्यामध्ये आणखीन सगळ्यात मोठं गिफ्ट हे बघा, त्याचा फेवरेट 13वं गिफ्ट जे आहे ते आहे त्याची सायकल. आणि ती ठेवली होती आम्ही पप्पाजवळ, कारण की सगळं काही पप्पांमुळेच आहे. हे काय माझं नाही आहे. हे सगळं काही भाग्येश ठेवून गेलेले आहेत लेकरांसाठी. काय माहिती, म्हणजे त्यांनी सगळं प्लॅन असं व्यवस्थित केलेलं आहे, जे की मी तुम्हाला माहिती आहे माझं ऑफिस मी बंद केलेलं आहे. सो ऑफिस बंद करूनसुद्धा मी माझी आयुष्य छान जगू शकते. ते फक्त आणि फक्त भाग्येशमुळे, बाकी कोणामुळे नाही. त्यांनी कमवलेल्या. हे बघा, हे ते लेकरं अनरॅप करतायत. शताक्षी म्हणती मम्मा माझ्या पण बड्डेला असंच झालं पाहिजे. मग बड्डेचा तो व्हिडिओ झाल्यानंतर मी त्याला घेऊन गेले पिझ्झा बस्टमध्ये, नवीन जे ओपन झालेलं आहे नांदेडमध्ये. आणि तिथे 40 आयटम आहेत. सेल्फ सर्व्हिस आहे, तुम्हाला जेवढं खायचं तेवढं खा. आणि 1 आवर टायमिंग दिलं जातं. तिथं मी, सासूबाई, भद्राक्ष, शताक्षी आणि आमची सृष्टी बेटा, आम्ही एवढे जण गेलो होतो. आणि खूप छान आहे. नक्की जर नांदेडचं कोणी असेल तर जा. हे पहा आमचा लिफ्टमधला फोटो. आमची फोटोग्राफर आहे सृष्टी, खूप सुंदर फोटो काढते. हे पण अर्ध्याच्या वर ह्याच्यातले व्हिडिओ फोटो तिचेच आहे. थँक्स टू सृष्टी, की खूप सपोर्टिव्ह आहे माझ्या मैत्रिणीची मुलगी. आजूबाजूला असे मदत करणारी व्यक्ती असतील तर खरंच जगायला हिंमत येते. आणि या सिंगल मदर्सला खूप गरज आहे सपोर्टची. धन्यवाद. ही आहे माझी फ्रेंड सोनाली, सिंगल मदर्स ग्रुपमधली मेंबर सोनाली पेटकर. आणि योगायोगाने आम्ही एका सिटीमध्ये राहतो तर खूप सपोर्ट करते ती, खूप मदत असते तिची प्रत्येक कामामध्ये. थँक्स टू सोनाली. ए गपना उगाचच मध्ये मध्ये कर. तुम्ही काम पण करता.
आणि हाच तो क्षण जो लेकरांना खूप खूप आवडतो, गिफ्ट अनरॅप करणे, की कोणी काय दिलं बाबा हे कौतुकाने पाहण्याची जी आवड असते लेकरांची. आणि हे पहा आमची शतुराणी दादाचे गिफ्ट खोलून स्वतःच बघते आणि शांत बसा म्हणते आणि व्हिडिओ काढणारी आमची सृष्टी. ओके, दोघींचं मिळून काहीतरी चाललंय की दादाला कोणीतरी काय दिलं ते बघण्यासाठी. बघा, बघून झालं आणि पुन्हा आता तशाच तसं ठेवून देते. ह्या आहेत आमच्या रेणुका मामी, म्हणजे भाग्येशच्या मामी. ह्यांचा सगळ्यात जास्त सपोर्ट असतो आणि तुम्ही बघताच आहात, दरवर्षीच त्यांचे व्हिडिओ असतात. आणि थँक्स टू रेणुका मामी फॉर कमिंग. हा आमचा फॅमिली फोटो. ही माझी फ्रेंड लता, व्हेरी सपोर्टिव्ह. आणि ही होती टीनेजरची थीम, तो हा होता केक. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. मिस यू आहो, खूप खूप मिस यू. तुमची कमी आयुष्यभर आहे, पण तुमच्या आठवणीमध्ये स्ट्रॉंग उभी राहण्याचा माझा प्रयत्न कायम सुरू असतो. खूप मिस यू.